नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एक आता जबरदस्त असा ट्विस्ट आपल्यासमोर येणार आहे आणि त्या ट्विस्टमध्ये मात्र आता ईश्वरी आणि अर्णव स्पर्धेसाठी निघालेले आहे. परंतु उदयकांतला मात्र आता बेशुद्ध गुंगीचं औषध आता ह्या रमाकांतनेच चारलेलं आहे आणि तेच औषध आता गुंगीचं औषध मात्र ह्या रमाकांतने जे उदयकांतने त्याच्या जेवणामध्ये टाकलेलं असतं, पण रमाकांतने ते जेवण काही खाल्लेलं नसतं. ते जेवण तसंच फेकून दिलेलं असतं आणि आता उदयकांतला असं वाटतं की आता नक्की बेशुद्ध पडेल, म्हणून आता रमाकांत का हा ते बेशुद्ध पडण्याचं नाटक करतो आणि उदयकांतला मात्र आता तेथून तो म्हणजे हुलकावणी देऊन तेथून निघून जातो. आणि आता जेव्हा रमाकांत हा धावत असतो आणि त्याच वेळेस मात्र अर्णव आणि ईश्वरी हे दोघंही स्पर्धेला निघलेले आहेत. कारण जेव्हा ते स्पर्धेला निघालेले आहेत तर त्याच वेळेस आता साडीमुळे त्यांना उशीर झालेला असतो. नम्रताने जे काही फेमिकॉल त्या साडीवर सांडवलेला आहे आणि त्यामुळे मात्र आता ईश्वरी दुसरी साडी ऐनवेळेस तेथून घेते आणि ऐनवेळेस सगळं काही ती मॅनेज करते. परंतु आता मात्र इकडे रमाकांत त्यांच्या गाडीसमोर येऊन पडलेलं असतो आणि रमाकांतचं एक भयानक सत्य ईश्वरी आणि अर्णव यांच्यासमोर आलेलं आहे. कारण रमाकांत अशा अवस्थेत मात्र इकडे कसा, तेव्हा रमाकांतचा मात्र जीव वाचून स्पर्धेसाठी अर्णव ईश्वरी घेऊन येतात. परंतु रमाकांतने मात्र आता वल्लरीचं सगळं काही सत्य अर्णव ईश्वरी यांना सांगितलेले आहे आणि त्याच वेळेस मात्र आता वल्लरी जो काही निकाल आहे तो निकाल जेव्हा आता बदलायला जाते आणि त्याच वेळेस आता वल्लरीला रंगेहात कसं पकडलं जातं आणि शेवटी सगळ्यांच्या समोर आता वल्लरीला पोलिसांच्या ताब्यात आता दिलेलं आहे, ते मात्र आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी मात्र विसरू नका. पण मित्रांनो हे बघा, तुम्हाला मात्र माझ्या सर्व मित्र आणि मैत्रिणींना आषाढ एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. तेव्हा आता मित्रांनो हे बघा, आता ईश्वरीने कमाल केलेली असते. कारण पाय दुखत असताना सुद्धा ईश्वरीचा आपला परफॉर्मन्स इतका छान झालेला असतो. कृष्ण जन्मला ग बाई कृष्ण जन्मला या गाण्यावर ईश्वरीने भन्नाट डान्स केलेला आहे. ईश्वरीचा डान्स बघून सगळेजण अगदी मोहित झालेले आहे. सगळेजण म्हणजे आता जजसुद्धा उठून ईश्वरीसाठी टाळ्या वाजवत आहे आणि सगळ्यांना ईश्वरीचा हा डान्स इतका आवडलेला असतो. आणि त्याहूनही मात्र आता अर्णवने जे काही चित्र काढलेलं आहे एका गवळणीचं, इतकं छान ते चित्र काढलेलं आहे. तेव्हा मात्र आता ह्या स्पर्धेचे विनरसुद्धा ईश्वरी आणि अर्णव हे दोघंच आहे. आणि तरीसुद्धा मात्र आता जो काही हा रिझल्ट आहे तो मात्र आता हा एका बॉक्समध्ये ठेवलेला आहे आणि आता मात्र रिझल्ट हे उद्यावर गेलेलं असतं. पण आता ईश्वरीची जी काही फॅन आहे तर ईश्वरीचं फार कौतुक करत आहे. ईश्वरीला प्रेमाने गजरा म्हणून गिफ्ट तिने दिलेलं आहे आणि ईश्वरीचा जो काही कौतुक ती करत आहे ते बघून नम्रताचा आणि वल्लरीचा फारच जळफळाट होत असतो. आता सौदामिनी, वल्लरी आणि नम्रता यांचे चेहरे मात्र मित्रांनो तुम्ही बघितलेच असतील की कसे झालेले आहेत. आता ह्या दोघी सौदामिनी आणि वल्लरी यांना असं वाटतं की नक्की आता वल्लरी म्हणजे ईश्वरी आणि अर्णव हे दोघंही जिंकणार आहेत. हे दोघंही जिंकून मात्र आता ही सात्विक फॅशन जी काही आहे तर ती कंपनी वाचवणार आहे. त्यासाठी आता आपल्याला असं काहीतरी करावं लागेल की आता सगळीकडे अंधार करून शेवटी कुणाला तरी मॅनेज करून हा रिझल्ट बदलायला सांगायचा. परंतु रिझल्ट बदलायचं कसा, कारण आता रिझल्ट जर बदलला तर जज आपल्यावर म्हणजे डाऊट घेतील. नक्की कोणीतरी रिझल्ट बदलवलेला आहे. आपण एक काम करू, आपण मात्र आता हे जजला खरेदी करण्याचा प्रयत्न करू. किती काही झालं तरी शेवटी आता हे लोक पैशासाठी काही पण करू शकतात आणि म्हणून नम्रता आणि हेच आता विजेते झाले पाहिजे यासाठी मात्र आता त्यांचे प्रयत्न सुरू आहे. परंतु आता वल्लरीने जेव्हा घरी सगळेजण आहेत आणि वल्लरीने आता नम्रताला एका रूममध्ये घेतलेलं असतं आणि आता स्पर्धेला जायच्या अगोदर ईश्वरी जी साडी आता नेसायला घेणार आहे, जी काही मराठमोळा लुक तिला करायचा आहे आणि ती जी साडी तिने आता नऊवारी नेसण्यासाठी घेतलेली आहे तर त्या साडीवर तू काहीतरी असं काय करायचं जेणेकरून ती साडी ईश्वरीला नेसता नाही आली पाहिजे. म्हणून मात्र आपण आता काय करायचं असा प्लॅन तिने नम्रताला समजवलेला असतो. त्यानंतर
तेव्हा आता सगळेजण आता तयार होतात. ईश्वरी सकाळी सकाळी देवाची पूजा करते. सात्विक आईंच्या फोटोचं दर्शन घेते आणि म्हणते की देवा, काही झालं तरी आजचं जीवनमरण तुझ्या हातात आहे. जेवढं मला करता आलं तेवढं मी केलं. कारण इतका पाय दुखत असतानासुद्धा मी हा परफॉर्मन्स केला आणि सगळ्यांनी ईश्वरीचं भरभरून कौतुक केलेलं असतं. त्यानंतर ईश्वरी तयार होते. पण ईश्वरीची आता एक बॅग आहे, तर ती मात्र आतमध्ये तिचा डब्बा वगैरे काहीतरी राहिलेला असतो. म्हणून ती मात्र आता सगळ्यांना नमस्कार वगैरे करून आपला डब्बा आणण्यासाठी आत जाते. पण जाताना मात्र तिने नम्रताला समजावलेलं असतं. नम्रता आता तोपर्यंत म्हणते की हो घेऊन ये. आणि जेव्हा फेविकॉल आहे ती अख्खी बॉटल ती मात्र ईश्वरीच्या साडीमध्ये त्या बॅगमध्ये ओतून देते. आता हे सगळं काही मात्र ईश्वरीने पाहिलेलं नसतं. ऐनवेळेस जेव्हा मात्र आता साडी चेंज झालेली आहे, साडीतून काहीतरी पाणी झिरपत आहे, ओली का लागते म्हणून ईश्वरी आता साडीकडे बघते तर डोक्याला हात लावते आणि म्हणते की अर्णव सर, अहो साडीला पूर्ण डाग लागलेले आहेत आणि ते पण फेविकॉलचे, आता काय करायचं. तेव्हा अर्णव म्हणतो की ईश्वरी ऐनवेळेस आता साडी, तर ईश्वरी म्हणते की काही झालं तरी आपल्याला साडी घ्यावी लागेल. ऐनवेळेस मात्र मला आता साडी खराब आहे हे समजलं. तेव्हा लगेच अर्णव म्हणतो की ठीक आहे. तेव्हा अर्णव आणि ईश्वरी साडी घेण्यासाठी दुकानात जाणार. तोच लगेच मात्र आता रमाकांत धावत तेथे आलेला असतो. कारण रमाकांतने आता ह्या उदयकांतला चांगला धक्का दिलेला असतो. उदयकांतला अगदी हुलकावणी देऊन तो तेथून पळत असतो, आपला जीव वाचवत पळत असतो. आणि ऐनवेळेस मात्र तो ईश्वरी आणि अर्णव यांच्या गाडीसमोर येतो. आणि गाडीसमोर आल्यानंतर अर्णव जोरात ब्रेक दाबतो. बाबांची अवस्था बघून तो घाईने खाली उतरतो आणि बाबा तुमची अवस्था अशी झाली कशी असं विचारतो. तेव्हा ईश्वरी खूपच घाबरते. ईश्वरी म्हणते की बाबा तुम्हाला नक्की काय झालं. तेव्हा आता बाबांना बोलता येत नसतं. ईश्वरी घाईने पाणी प्यायला देते आणि बाबा तुम्ही शांत व्हा, तुम्हाला इतका दम का भरला, कोण आहे की तुमचा पाठलाग करत आहे. ईश्वरी आता सगळं काही विचारत असते. आणि त्याच वेळेस मात्र आता लगेच बाबा सगळं काही घडलेला प्रकार सांगत आहे की वल्लरी आणि उदयकांतने त्याला कसं किडनॅप करून ठेवलेलं आहे. हे सगळं काही मात्र आता बाबा सांगायला सुरुवात करतात. हे ऐकल्यानंतर आता अर्णव आणि ईश्वरी यांना खूप मोठा धक्का बसतो. आणि रमाकांत बाबांची अवस्था बघून मात्र आता ईश्वरी आणि अर्णव फारच घाबरतात. पण जेव्हा बाबांनी सांगितलेलं सत्य आता सांगितल्यानंतर ईश्वरी आणि अर्णव यांना आता वल्लरीचा फारच राग येतो. वल्लरी इतक्या मोठ्या थराला जाऊ शकते. आता अर्णव म्हणतो की मी मामीला सोडणार नाही. त्यानंतर आता ईश्वरीची साडी खराब कशी झाली हे मात्र अर्णव म्हणतो की हे सगळं नम्रता आणि वल्लरी मामीचंच कारस्थान आहे. कारण जेव्हा मी रूममधून बाहेर पडत होतो तेव्हा नम्रता मात्र तुझ्या साडीजवळ काहीतरी करत होती. हे जे काही आहे त्यावरती आता अर्णव असं म्हटल्यानंतर ईश्वरी म्हणते की नाही अर्णव सर, मला नाही वाटत की नम्रताताई असं काही वागेल म्हणून. तेव्हा अर्णव म्हणतो की नाही, हे बघ मला तर तेच वाटत आहे. त्यानंतर मात्र आता लगेच इकडे वल्लरीला असं झालेलं असतं की मी केव्हा तो रिझल्ट बदलेन. कारण तिला असं वाटतं की नक्की आता माहिती आहे ईश्वरी आणि अर्णव हे दोघंच जिंकणार आहे. म्हणून मात्र आता ती सौदामिनीला म्हणते की काही झालं तरी आपल्याला आता हा रिझल्ट मॅनेज करावा लागेल. काही झालं तरी तेथे अर्णव ईश्वरी यात जिंकता कामा नये, त्यासाठी आपल्याला रिझल्ट का बदलावंच लागेल. तर आता लगेच ती मात्र देवसरीला बोलावते. सौदामिनी देवसरीला म्हणते की हे बघा, जे काही मी काम तुम्हाला सांगितले होते त्याचे तुम्ही पैसे घेतलेले आहेत आणि आता मात्र मला हे पैसे मात्र नको आहे. परंतु काही झालं तरी ईश्वरी आणि अर्णव हे दोघं जिंकायला नको. त्यासाठी सौदामिनी म्हणजे आता म्हणत असते की आकाश आणि नम्रता हे दोघं जरी जिंकले तरीसुद्धा चालतील, परंतु हे दोघं मात्र जिंकायला नको. तेव्हा म्हणजे ते देवसरे म्हणतात की हे बघा मॅडम, मी तर आता काहीच करू शकत नाही. कारण जे काही रिझल्ट हा जाहीर झालेला आहे तर तो आहे. आणि आता मात्र आजच्या जे परफॉर्मन्समध्ये जे ठरवलं जाईल त्यानुसार मात्र आता हा रिझल्ट ठरणार आहे. आता वल्लरी काही ऐकायला तयारच नसते. वल्लरी म्हणते की किती काही झालं तरी आता मात्र मला काहीतरी करावं लागेलच. म्हणून ती मात्र आता तेथे जाते आणि तेथून मात्र तो रिझल्ट चोरण्याचा प्रयत्न करत आहे. जेणेकरून आता रिझल्ट जर येथून गायब झाला असेल तर मात्र आता ह्या स्पर्धेचे विजेते कोण आहे ते कोणीच घोषित करू शकत नाही. आणि जरीही जज लोकांना आपण आता म्हणजे पैसे देऊन सगळं मॅनेज करण्याचा प्रयत्न जर केला तर मात्र सगळं सोपं होईल. म्हणून वल्लरी आणि सौदामिनी
सौदामिनी तो रिझल्ट तर चोरतातच, परंतु आता जजला खरेदी करण्यासाठी त्या जजजवळ येतात आणि जजला काही पैसे देण्याचं कबूल करतात. परंतु आता जज या दोघींना मात्र आता लाच देणार म्हणून आता पोलिसांची धमकी देतात आणि आम्ही असं कधीही करू शकत नाही असे म्हणतात. तर लगेच आता मात्र वल्लरी पाहतच असते आणि वल्लरीला आता काय करावं तेच काही कळत नसतं. त्याच वेळेस मात्र आता जज साहेब वल्लरीवर फारच ओरडतात की तुम्ही असं करूच कसं शकतात, तुम्ही आम्हाला खरेदण्याची भाषा कशी केलेली आहे, तुम्हाला आता पोलिसामध्ये द्यायला आम्ही मागे पुढे बघणार नाही. आणि त्याच वेळेस आता रमाकांत तेथे आलेला आहे हे बघून आता वल्लरीच्या पायाखालची जमीन सरकते. ती आता उदयकांतला फोन करण्याचा प्रयत्न करत आहे. तर अर्णव रागाने आता वल्लरीकडे बघत असतो, कारण त्याला खूप राग आलेला असतो की मामीने आपल्या बाबांशी हे जे काही कृत्य केलेलं आहे आणि आता मामीने हे सर्व कारस्थान आत्तापर्यंत केल्याचं सुद्धा आता रमाकांतने सर्व सांगितलेलं असतं. तेव्हा जगासमोर तमाशा नको म्हणून अर्णव शांत बसतो, पण मामीला मात्र तो इंगा दाखवणारच असतो. त्यानंतर मात्र आता जज मात्र समोर येतात आणि आता नक्की ह्या दोन बायका कोण आहे ज्या मात्र रिझल्ट बदलवण्यासाठी सांगतात. तेव्हा आता वल्लरी आणि सौदामिनी दोघेही खूपच घाबरतात आणि त्यांना शेवटी स्पर्धेच्या बाहेर काढलं जातं. त्यानंतर आता नम्रता मात्र हसत असते. तिला असं वाटत असतं की आता किती काही झालं तरी शेवटी मात्र आता ईश्वरीला ऐनवेळेस साडी नेसायला नसणार, कारण त्या साडीवर आपण फिमेकॉल सांडलेला आहे आणि आता ईश्वरी कोणती साडी नेसेल. ईश्वरीची सगळी मात्र आता म्हणजे तिला टेन्शन येण्यासारखं सगळं घडलेलं आहे. आता लगेच मात्र नम्रताला हसू येत असतं, पण ऐन वेळेस मात्र ईश्वरी आणि अर्णव यांनी नऊवारी जी काही आता ही पारंपरिक लुक पद्धतीने साडी आहे तर ती तयार केलेली असते आणि आता दोघंही त्या लुकमध्ये इतके सुंदर दिसत आहे. दोघांनीही छान असा लुक केलेला आहे. पण त्याच वेळेस आता ही बॉम्ब आहे तर त्या बॉम्बचं प्रकरण पुढे येणार असतं, कारण राकेशला असं वाटतं की आता अर्णवला मारायचं, परंतु अर्णवला मात्र आता मारायचं पण त्या अगोदर मात्र ईश्वरीशी आपल्याला लढा द्यावा लागेल, कारण ईश्वरी कशी आहे आपल्याला सगळं माहिती आहे. आता काय करता येईल याचा तो विचार करत असतो आणि आता वल्लरी आणि सौदामिनी यांना तर बाहेर काढलेलं आहे, पण आता आपल्याला काहीतरी प्लॅनिंग करावी लागेल असे तो ठरवतो. पण आता राकेश जेव्हा मात्र आता हा प्लॅनिंग करायला जातो तेव्हा त्याला रमाकांतने रंगेहात पकडलेलं असतं आणि ऐन वेळेस मात्र रमाकांत आपल्या अर्णवचा जीव वाचवण्यासाठी आणि ईश्वरीचा जीव वाचवण्यासाठी तो बॉम्ब आहे तर तो बॉम्ब मात्र शोधून काढतोच आणि शेवटी तो बॉम्ब लांब फेकून देऊन आपल्या सगळ्यांचे जीव तो वाचवतो. तेव्हा मित्रांनो आता देवाच्याच कृपेने मात्र हे सगळं शक्य झालेलं असतं. रमाकांत ऐन वेळेस आता ईश्वरी आणि अर्णव यांना भेटून या सगळ्यांचे जीव तर वाचलेलेच असतात. तर मित्रांनो आता पुढे नक्की काय होईल बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.